पुणे पुस्तक महोत्सव पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात सध्या सुरू आहे. तुम्ही पाहू शकता मी एंट्री करत आहे. इथे मराठी सेलिब्रिटी पण भेटून गेलेले आहेत आणि इथं रोज रात्री नाटकांचे प्रयोगही होतात. असं हे भव्य पुस्तक प्रदर्शन लागलेलं आहे. तिथं पुस्तकांचे स्टॉल, खाण्याचे स्टॉल आणि करमणुकीचे कार्यक्रम सगळं आहे. या खूप मोठ्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात हे प्रदर्शन आहे. तिथे तुम्हाला सर्व प्रकारची पुस्तके मिळू शकतात. तिथे तुम्ही असे फोटोही काढू शकता. तिथे लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंतची पुस्तके आहेत वाचण्यासाठी. पुणे पुस्तक महोत्सव 13 ते 21 डिसेंबरपर्यंत आहे आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला एक अख्खा दिवस लागेल, एवढं मोठं आहे प्रदर्शन. तुम्ही पाहू शकता लहान मुलांची पुस्तके आहेत आणि त्याच्यावर सवलतही आहे. हा स्टॉल अमोल प्रकाशनचा आहे. तुम्ही पाहू शकता खूप मोठा आहे. अनेक प्रकाशकांचे स्टॉल असे लागलेले आहेत. आता तुम्ही निखिल प्रकाशनचा स्टॉल पाहू शकता. इथं ऑलिम्पियाडच्या पुस्तकांपासून सर्व प्रकारची पुस्तके आहेत. तसेच तुम्हाला इथं जगाचे मॅप आणि महाराष्ट्राचे मॅपही मिळू शकतात. तसेच पिरियडिक टेबलही मिळू शकतं की जे लॅमिनेटेड आहे. लहान मुलांसाठी आता पुस्तक दाखवते आहे, केवढं मोठं आहे फाईलसारखं. त्यात चित्र वगैरे, इतकं सुंदर पुस्तक आहे हे. क्रिसमस जवळ येत असल्याने पुस्तकांचं क्रिसमस ट्री बनवलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्या शेजारीच क्रॉसवर्डचा सेल लागलेला आहे. त्याच्या पुस्तकांवर 70% डिस्काउंटही आहे. मी थोडंसं आतलं शूटिंग करून दाखवत आहे कशा प्रकारची पुस्तकं आहेत. ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं सर्व प्रकारची पुस्तके मिळतील तुम्हाला. कोणी इथनं निराश नाही जाणार. मोदींनी एक पुस्तक लिहिले एक्झाम वॉरियर म्हणून. लहान मुलांचे प्रश्न असतात एक्झामविषयी. त्याच्यावर इतकं त्यांनी छान एक्सप्लेन केले, तुम्ही पाहू शकता. इथं काही स्टॉलवर मराठी पुस्तके आहेत आणि काही स्टॉलवर इंग्लिश आणि काहींवर धार्मिक, कबीर, सर्व प्रकारची पुस्तके आहेत. आपल्या भारतभर अनेक संत महात्मे आहेत व त्यांच्या संस्थाही आहेत. त्याच्यावरची इथं अनेक पुस्तकं आहेत. अनेक संस्थांचे तसे स्टॉल देखील लागलेले आहेत. छान छान गोष्टीची पुस्तकं पाहू शकता तुम्ही. तसे देखील वेगवेगळे स्टॉल आहेत. पुण्यातल्या वेधशाळेतल्या मुलांपासून ते मिलिटरी स्कूलपर्यंतच्या मुलांपर्यंत सर्व शाळा प्रदर्शनाला भेट देत आहेत. अकरावी 12वीसाठी पिरियडिक टेबलचं घड्याळ तुम्ही आता पाहू शकाल. वरती एरो बघायचा. आता आपण असं बोर्डवर बेरियमवर फिरवला की बेरियमची माहिती या बॉक्समध्ये येईल पूर्ण अशी. फॉर्म्युला काय आहे, ॲटॉमिक नंबर कोणता आहे. आता तुम्ही छोटीशी भगवद्गीता पाहू शकता. खिशात सुद्धा बसेल अशी. अगदी चातुर्मासापासून सर्व प्रकारची धार्मिक पुस्तके या स्टॉलवर तुम्हाला मिळू शकतील.
ब्लाइंड मुलांसाठी पण पुस्तकांचा इथं स्टॉल होता. पुण्याचे सुप्रसिद्ध रसिक साहित्य यांच्या देखील या प्रदर्शनात स्टॉल लागलेला आणि भरपूर विविध प्रकारची मराठी पुस्तके इथं आहेत. गर्दी होती या स्टॉलवर. आम्ही जवळजवळ 2-3 तास प्रदर्शन बघत होतो, तरीही संपलं नव्हतं. आता आम्ही प्रदर्शनाच्या बाहेर पडलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता तिथं विविध प्रकारचे कार्यक्रम. इथं गाण्यांचे कार्यक्रम संध्याकाळी होतात. अशीच जागा एक अजून दुसऱ्या ठिकाणी आहे जिथं प्रकाशक आपले मनोगत व्यक्त करतात. आता आम्हाला फिरून फिरून भूक लागलेली, दमलेलो आम्ही. तिथं खाऊचे स्टॉल लागलेले ते तुम्हाला आता मी दाखवते. तिथं अनेक प्रकारचे स्टॉल होते. त्याच्यामध्ये ज्यूस होते, जिलबी रबडी होती, अनेक प्रकारचे चाट होते, दहीबल्ला होता, तसेच डोसा, उत्तप्पा आणि भाजी भाकरी, बिर्याणी असं सर्व प्रकारचं मिळत होतं. कॉलेजमध्ये असल्यामुळे तिथं कॉलेजची मुले भरपूर होती. आम्ही तिथं वडापाव, चाट आणि जिलबी खाऊन निघालो. इथं फोटो काढण्यासाठीची जागा आहे. इथं बॅनर्स लावलेले आहेत असे फोटो काढण्यासाठी. मी प्रदर्शनातून बरीच पुस्तकंही विकत घेतली माझ्या आवडीची. अशा प्रकारे माझा दिवस एकदम छान गेला. तुम्हीही प्रदर्शनाला भेट द्या आणि माझ्या व्हिडिओला देखील लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.